हाय बहीण भावांनो, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत ना? तर बघा माझं इथं गाल सुजलेला दिसतोय हो का, निळं निशाण पण आहे हो का, चापट हे बघा गाल. आणि हे मला आहे ना मारलं त्यांनी, त्यांचे माझे बिना कामाचे काय कारण नसताना उगाच मला मारलेले, काही कारण नसताना सुद्धा मारलेले. तुम्हाला खोट वाटत असेल तर मुलांना विचारा माझ्या. पिलू मला पप्पाने मारलं ना, इकडे तू, मी त्यांना शिकवलं पण नाही, सांगितलं पण नाही का, तर मुलांना शिकवायला लागत नाही, सांगायला पण लागत नाही. सांग मला मारलं का? हा रात्री हल्लेलं. किती वेळ बडबड केली, किती मला त्रास दिला. पाणी पिऊन आली. तर बहीण भावनं कसं असतं ना की बाबा तू चुकलं माझं तर काय सांगायचं बोलायचं. ते म्हणतात की त्यांचं म्हणणं कसं की तू कोणती गोष्ट करते घरामध्ये वगैरे, चांगलं असो वाईट असो काय असो, तुम्हाला विचारत नाही, मनानेच करते, सांगत नाही काय नाही. ठीक आहे बहीण भावनं, चुकतं माझं, मी सांगत नाही त्यांना, कोणती गोष्ट बोलत नाही काय नाही. म्हणजे कोणती गोष्ट मी मनाने म्हणजे कोणती गोष्ट मी काय वाईट करत नाही, चांगलीच करते, पण कधी नाही विचारत आणि मनानेच मी कोणती गोष्ट करते. पण माझं म्हणणं कसं असतं बहीण भावांनो की त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे नाही का, की बाबा नाही सांगू शकले किंवा नाही सांगितलं न कळत. आणि मला वाटत नाही आहे की मी कोणती गोष्ट न सांगता केली तर ते मला ओरडतील किंवा मारतील. मी ह्या अपेक्षा हे मला असं अपेक्षा नाही आहे की मी कोणती मनाने गोष्ट केली की ते मला मारतील किंवा ओरडतील, काय बोलतील. आणि माझा मुलगा पण होता पिलू, पप्पाने काल मला मारलं. हां, तू तिकडं होता, मम्मी आईकडं होता. हां, आणि माझ्या मुलांचं कसं आहे, हा मुलगा हो का स्वरा विराज, हां, आणि स्वरा त्यांनी सांगितलेलं आहे पिलू मारलं. तर लय गोष्टी असतात पुढच्या. आणि माझं आहे ना, मला आहे ना इतकं मनस्ताप म्हणजे आहे ना, माझं गाल हो का इतकं खोटं सांगत नाही हो का, दिसतं का बहीण भावांनो हो का, चेहरा दुखतंय माझं हे का तर माझी पहिलीच जराशी दाढ म्हणजे असं दुखल्यावाने होत होतं. आणि त्यांनी मला काय असं नाही की त्यांनी मला मारलं की लगेच सुजलं वगैरे, तसं काय नाही. माझी दाढ आहे ना, दाढ दुखत होता पहिलं, आणि त्यांनी मला काय केलं, अशी चापट मारली. ते चापट मारले, पहिलीच दाढ माझी थनकट अशी थोडंसं दुखत होती आणि सुजल्यासारखी झाली. त्यांनी मला मारलं तर जास्तच त्रास झाला, जास्तच दुखायला लागलं, जास्तच त्रास झाला. आणि शेवटी त्यांनी गोळी पण आणली, मला गोळी आणून दिली. मी एक रात्री गोळी पण खाल्ली. की बाबा कसं असतं की तू प्रेमाने पण सांगा, प्रेमाने बोला ना कोणती गोष्ट काय. तर खूप म्हणजे सांगायला गेलं तर बऱ्याच गोष्टी असतात, बोलायला गेलं तरी बऱ्याच गोष्टी असतात. कोणत्या गोष्टीचं आपल्याला सजेशन नसतं ना, कोणती गोष्ट कोणाला सांगता येत नसते ना, बोलता येत नसते. पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पण मला ठीक आहे ना, नवरा आहे, मग नवरा मारणार, आपल्याला बोलणार, सांगणार, समजून येते प्रत्येक गोष्ट. नवरा असं नाही आहे की बाबा मी काही करल ठीक आहे आणि तुम्ही गप्प बसून ऐकून घ्यायचं आणि काहीच नाही बोलायचं, तसं नाही. तुम्ही मला बोला.